नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी 5:15 वाजता सुरुवात करते. आज लवकरच मी ब्लॉगला सुरुवात करणार होती. आज महालक्ष्मीचा गुरुवार आहे, दुसरा मार्गशीर्ष महिन्यातला. तर माझा पण उपवास आहे आणि माझ्या गोडताईंचा पण उपवास असणार. तर कामं आवरत आवरत मला खूप उशीर पण झाला आणि तेवढ्यात माझी मैत्रीण तिचे मिस्टर आले. मग त्याच्यातच मला वेळ गेला. परत कामं आवरले, परत माझी मैत्रिणीची बहीण वगैरे आली, त्यांच्यात वेळ गेला आणि आता वेळ भेटला तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ तरी करून घेते. आणि उद्या जायचं आहे मला साखरपुड्याला. तर म्हटलं वॅक्स करायचं आहे आणि थंडीचे ना हात पूर्ण फुटून गेले माझे एवढ्यातच. तर म्हटलं मग वॅक्स वगैरे करून घेते आणि मी घरीच करते वॅक्स. तर म्हटलं चला माझ्या गोडताईंना पण शिकवते मी घरच्या घरी वॅक्स कसं करता. वॅक्स स्वीटर आणलं म्हणजे ना घरच्या घरी आपल्याला वॅक्स करता येतो, जास्त काही म्हणजे हार्ड नाही आहे. चला मी तुम्हाला शिकवते वॅक्स कसं करतात. आहेत तयार तुम्ही शिकायला? तर चला मी घरच्या घरी वॅक्स करत होती, तर म्हटलं चला माझ्या गोडताईंना पण शिकवते मी घरच्या घरी वॅक्स कसं करते. तर इथं घेतलंय मी वॅक्स हिटर, हे बघा. आणि जास्त काही महाग भेटत नाही, 400-500 रुपयालाच भेटतं. घेऊन या आणि घरच्या घरी वॅक्स करायला शिका. इथं घेतलाय मी आपला वॅक्सचा डब्बा. आपलं तोंडाला लावायला पावडर, तुम्ही जे तोंडाला लावता ते कुठलंही पावडर घ्या, ते पावडर घेतले. आणि वॅक्स पट्टी. आणि या गोष्टी तर तुम्हाला माहिती असणार, पण सांगते मी तुम्हाला कसं वॅक्स करायचं आहे. तर चला इथं मी पहिले वॅक्स हीटर गरम करते, ते आपोआप गरम होतं. थोडं लूज कनेक्शन झालेलं आहे त्याचं मी बरेच दिवसापासून वापरते ना मी. तर मला येतोय फोन, कोणाचा येतोय? ग्रुप भावना. 1 मिनिट मी जाऊ दे. फोन जो आला ना मग तो 1 तास घेईल. वॅक्स काढून घेते. हे बघा ॲलोवेरा घेतलंय मी. ॲलोवेरा फ्लेवर आहे, तर तुम्ही चॉकलेट घेऊ शकता. याच्यात चॉकलेट, ॲलोवेरा असे 2-3 प्रकार येतात. तर मी हे सांगते. त्याच्यामुळे असं काढून घ्यायचं त्याला पहिले. मेन म्हणजे हे तर सर्व गोष्टी येतात आपल्याला. वॅक्स कसं लावता ते येत नाही, तर मग मी ते तुम्हाला शिकवते. 1 मिनिट. आणि आपल्याला जेवढं लागतंय ना तेवढंच काढायचं, नंतर ते खराब होतं. आणि मेन मला थ्रेडिंग करायला पण जायच्या होत्या, पण माझी मैत्रीण गेलेली आहे गावात, तर ती आल्यावर जाऊ आपण तिच्याकडे. बऱ्या दिवाळीपासून केलेले आहे मी, तर वाढून गेलेले आहे. दिवाळी कशाच्या? दसऱ्यापासून. दिवाळीला पण केल्या नाही, मग मी दसऱ्याला केल्या त्या. काढून देते. आणि हातांना आहे ना मी हे लावलेलं नाही आहे, बॉडी लोशन वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. ते लावायचं नाही आपल्याला. आता लावते मी पावडर लावायचं. आणि हात कोरडे ठेवायचे. मेन म्हणजे मी पहिले इथं करून दाखवते तुम्हाला. हे बघा केस आहेत, दिसत नसतील ते. फोन येतोय मला, ग्रुप कॉल येतोय, पण उचलला ना तुम्हाला करून दाखवते, मग उचलेल. बॅटरी पण आणि पूर्ण वितळून घ्यायचंय आपल्याला. तर
तर वॅक्सला पूर्ण पातळ करून घ्यायचं आहे, ते आपोआप होतं पातळ. आणि हे मशीन ऑटोमॅटिक राहतं, गरम झालं म्हणजे लगेच बंद होतं आणि थोडं थंड व्हायला लागलं की लगेच गरम होतं वॅक्स. पूर्ण पातळ होऊ द्यायचे. पट्ट्या काढते मी आणि मी 2 हातांना फक्त 2च पट्ट्या यूज करते. मोठे मोठे पट्टे. आणि वॅक्स आहे ना पूर्ण पातळ करायचे आपल्याला. दिसतंय तुम्हाला? असं घ्यायचं आणि आपल्याला लावायचं आहे. हे बघा एकसारखं लावायचं आहे. हे बघा मी कसं लावते. थंड करायचा, गरम गरम लावून घेणार. लावलं की पट्टी सीधी नाही तर असं सीधी उलटी बघायची. ज्याच्याकडे असे बारीक बारीक छेद आहे ना ते लावायचं आणि प्रेस करायचं. हे आहे ना घरच्या घरी वॅक्स, सोप्या पद्धतीने. परत आपल्याला ती स्टेप घ्यायची, थंड करायचं आणि परत लावायचं. किती पातळ लावते मी. हे म्हणजे 5 मिनिटात वॅक्स करते मी. आणि जर केस राहिले तर परत लावायचं आपल्याला. जिथं केस राहिले तिथे आहे बघा, थंड करायचा आणि परत हे बघा निघून गेले. एकही केस राहत नाही मग. फरक जाणवतंय की नाही? मी काळी आहे त्याच्यामुळे काही फरक जाणवत नसणार. तर हे हाताचा लगेच फरक जाणवतो, स्मूथ वाटायला लागून जातं. तर चला मी अशा प्रकारे करून घेते आणि तुम्ही पण नक्की करा आणि कमेंट करा. तर तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतात तर मी नक्की ट्राय करणार. आणि माझं पार्लर पण झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला शिकवते. तर तुम्हाला काय काय शिकायचं आहे माझ्याकडनं ते पण मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करीन, जे माझ्याकडनं शक्य होईल ते. तर आता म्हटलं चला वॅक्स करत होती तर म्हणून मग मी तुम्हाला वॅक्स शिकवलं आणि
म्हणजे अजून परत शिकायचं असणार तर मग मी नक्की तुम्हाला परत अजून पूर्ण व्हिडिओ करून दाखवणार. तर चला मी पूर्ण वॅक्स करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर वॅक्स करून झालं माझं, हे बघा. आणि मला लागले फक्त 15-20 मिनटं. हाताचे पण केले आणि पायांचे पण केले मी. आणि या नंतर लावलं बॉडी लोशन. आणि किती पट्ट्या लागल्या मला हे बघा. मी पायांचं बी केलं पूर्ण. 1 2 3 आणि 4 पट्ट्यांमध्ये होऊन गेले. तर आता हा डबा स्वच्छ धुवून कोरडा करून आणि मग ठेवणार मी. स्वयंपाकाची तयारी करते मी. खिचडीच बनवायची आहे कारण की सकाळी मी फ्लावर बटाट्याची भाजी बनवली होती, चपात्या बनवल्या होत्या आणि 2-3 चपात्या यांना आहे ना तिथं जेवण होतं. तर मग हे डब्बा काही घेऊन गेले नाही, तर यांचा वाटचं पण आहे थोडंसं, 2-3 चपात्या आणि भाजी. तर म्हटलं आता खिचडी करून घेते आणि नैवेद्यासाठी गुळाचा शिरा बनवते. तर मी कथा वगैरे तसं दुपारीच वाचून घेतली होती. आरती राहिली होती करायची, तर आरती करून घेतली आता मी. हे बघा इथं आणि मस्त वाटते, घर प्रसन्न वाटते. आणि शिरा कसा बनवते मी गुळाचा ते पण सांगते मी तुम्हाला. चला मग. इथं गुळाचं पाणी उकळून घेतलं मी. गॅस बंद करते, म्हणजे शेगडी बंद करते. आणि इकडे मी कढाई पण तापून घेतलेली आहे. तर जास्तच तापली गेली ती. मी तुमच्याशी गप्पा मारत होती तोपर्यंत आपली कढाई तापून गेलेली आहे. तिला कमी करते, म्हणजे थोडी थंड होऊ देते मी तिला आता. आणि इकडे शेगडी बंद करते. 1 मिनिट. आणि तूप आहे पण मला बनवायचा आहे तेलाचा. तर तुपाचा खायचा नाही आहे आज, तेलाचा खायचा आहे. तर मी म्हणजे गूळ तेलाचा. आपल्या खानदेशमध्ये प्रसिद्ध आहे गुळी तेल ना शिरा खासका व माय, तशी गोष्ट आहे आज. आणि आज सकाळपासून ना काही खाल्लेलं नाही आहे, फक्त केळं खाल्लेलं आहे. तर त्याच्यामुळं थकवा आल्यासारखं झालं. इथं टाकते मी गव्हाचं पीठ साळून घेतलेलं आहे. 1 मिनिट. पीठ मस्त भाजून घेते, जास्त काही करत नाही. मस्त भाजून घेतलं. मस्त लालसर झालेलं आहे. त्याच्यात टाकते मी बदाम काजू. मला तर बदाम काजू पण टाकायचे नव्हते, पण म्हटलं प्रसाद आहे. मला आहे ना फक्त निरख गुळ तेलाचा शिरा आवडतो. बदाम काजू वगैरे काहीच आवडत नाही त्याच्यात. पण म्हटलं तुम्ही काय म्हणणार, काही तुमच्याकडे काजू बदाम पण नाही आहे का, त्याच्यामुळे टाकले मी नाही. माझ्या गोडताई तर काही बोलत नाही बिचारे, पण माझ्या मनाला वाटतं कुठेतरी, त्याच्यामुळे मी टाकून देते. तर गॅस कमी करते आणि मस्त आपलं लालसर पीठ भाजलं गेलेलं आहे. त्याच्यात टाकते आपलं गुळाचं पाणी. आणि मला थोडासा पातळ बनवायचं, हळूहळू टाकते, गॅस खराब ना हो. तरी बराच झाला. मस्त असा. हा यावं म्हणे गोडबाईनी खानदेशी शिरा खावाले.
थांब ना माहिले काही बाया बाया 3 बाईनं पदवी म्हणतेस. मस्त झालंय. आणि हे बघा मला आवडतं असं. आता प्रसाद देते आणि झालं. तेल बघा कसं सुटलंय. वा भारी झाला की नाही. आणि इकडे पूर्ण खिचडीची पण तयारी करून ठेवली मी. हे बघा आल्या की लगेच तडका देईन. मसाला सुद्धा काढून ठेवला आहे. तांदूळ काढून ठेवलेले. नैवेद्य देते हा. जेवण करून झालं आणि प्रसाद खूप छान झाला होता. करून बघा आणि भारी लागतो खायला पण. आणि थंडीच्या दिवसात आहे ना गुळाचा शिरा खूप भारी लागतो. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी, कारण की आज दुपारी पण माझा आराम झालेला नाही आहे. तर आज लवकर झोपते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.